शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमना सामना आपल्याला पाहायला मिळाला होता। त्याचबरोबर शाखा कुणाचे यावरून देखील वाद जे ते मुंब्र्यात आणि ठाण्यात आपल्याला पाहायला मिळतो। आपण सध्या मुंब्र्यातील शाखा शिवसेनेच्या शाखा या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी शिवसेनेचा शाखा आपली असल्याचा दावा जे ते शिवसेनेकडून करण्यात आला होता। दुसरीकडे ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला होता। मात्र ही शाखा पाडल्यानंतर या ठिकाणी एक माहोल देखील पाहायला मिळाला होता। ते म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते आणि या शाखेच्या ठिकाणी मोठा शक्ती प्रदर्शन देखील आपल्याला दोन्ही गटाकडून पाहायला मिळालं। मात्र सध्या ही शाखा जी आहे ते शिवसेनेची सुसज्ज अशी मुंब्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने राजन किने यांच्या वतीने ही शाखा आता पूर्णतः बांधण्यात आलेली आहे। त्यांच्यावर आरोप देखील करण्यात आले होते। ही शाखा त्यांनी पाडून ही शाखा ताबा घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मात्र सध्या या शाखेत आता पाहू शकतो कामकाज सुरू झालेलं आहे आणि या शाखेचं 2 दिवसात देखील आता या ठिकाणी पूर्णतः कामकाजाला सुरुवात होणार आहे। मात्र सध्या तरी ह्या शाखेत पाहू शकतो शिवसेनेचा ही जुनी शाखा होती आणि या जुन्या शाखेचा वाद जे ते आपण मुंब्र्यामध्ये पाहायला मिळाला होता। त्या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे असतील या संजय राऊत असतील असे अनेक बडे नेते मंडळी त्या शाखेच्या जवळ आले होते। मात्र कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेऊन या ठिकाणी दोन्ही गटांना शांत केलं होतं। मात्र सध्या तरी या ठिकाणी शिवसेनेचे गटाचे शिंदे गटाचे राजन किनी हे मुंब्र्यात गेल्या काही दिवसापासून ह्या शाखेचं पूर्णतः काम करून आता ह्या ठिकाणी लोकांची कामं समस्या देखील आता हाताळत आहे। पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व नागरिक जे आहेत ते आपली कामं घेऊन या ठिकाणी शाखेमध्ये आलेले आहेत आणि या शाखेचा दावा जो तो ठाकरे गटाने केला होता। मात्र ही शाखा आता सध्या सुसज्ज अशी शाखा पूर्णतः बनलेली आहे। या ठिकाणी राजन किनेसह या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या ठिकाणी नागरिकांची आता कामं करत आहेत। त्या मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आता या शाखेचं पूर्ण ते बघायला गेलं तर नव्याने बांधण्यात आलेली आहे शाखा आणि या शाखेचा वाद जो मोठा आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळाला होता। मात्र सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले राजन किने सर काय सांगाल, सध्या ही शाखा या अगोदर तोडण्यात आली होती त्याच्यानंतर पुन्हा ती बांधण्यात आली। मात्र दावा देखील करण्यात आला होता की या शाखेचा दावा ठाकरे गटाकडून मात्र सध्या परिस्थिती पाहता त्या शाखेत कशा प्रकारचं कामकाज होत आहे? आपण आता इथं पोचलात, आपण पाहिलं असेल की कोणत्या प्रकारे या शाखेतून काम सुरू आहे आणि काय कामं होतात, जनहिताची जी कामं व्हायला पाहिजे, जो इंटेन्शन होतं, जे एक आपला म्हणजे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं जे एक आपलं काम होतं ते काम आपल्या या शाखेच्या माध्यमातून सुरू झालं। या महाराष्ट्रातील सर्वात मूर्ख माणूस सुपारीबाज संजय राऊत या माणसाने या शाखेच्या संदर्भात अनुद्गार काढले होते की ही शाखा बुलडोझरने तोडण्यात आली होती। परत एकदा मागे जाऊन त्यांना मी ही गोष्टची आठवण करून देतो की एखादी जर वास्तू असेल पुराणी जुनी झालेली असेल वास्तू, तर ती वास्तू जर नवीन बनवायची असेल तर त्यासाठी तोडण्यासाठी जर त्या पद्धतीने तिचं जे बांधकाम त्यापूर्वी आधी झालं होतं माननीय धर्मवीर आनंदी साहेब यांच्या माध्यमातून त्या शाखेचं काम झालं होतं आणि ती शाखा एवढी मजबूत होती की ती त्या हाताने किंवा छिन्नी हातोडीने तोडू शकत नव्हतं। तर ते शाखेला तोडण्यासाठी जेसीबीचाच वापर व्हायला पाहिजे होता आणि त्या जेसीबीच्या माध्यमातून जी शाखा भाडे तत्त्वावर उभाटाच्या लोकांनी दिली होती तर ती शाखा म्हणजे या शाखेतून कोणतंही काम होत नव्हतं। तर ते शाखेचं आम्ही म्हणजे पुन्हा नवीन बनवण्यासंदर्भात आम्ही त्या शाखेवरती काय बोलतात जेसीबीच्या माध्यमातून ती तोडण्यात आली आणि आज आपण पाहत असाल की ही शाखा कोणत्या प्रकारे तयार झालेली आहे आणि या शाखेतून कोणत्या प्रकारे काम सुरू आहे। खऱ्या अर्थाने जे बाळासाहेबांना अभिप्रेत दिघेसाहेबांना अभिप्रेत जे काम आहे की शाखेतून शाखा हे शिवसैनिकाचं मंदिर आहे आणि त्या शाखेतून प्रत्येक नागरिकाची सेवा व्हायला पाहिजे हे बाळासाहेबांचं आणि दिघेसाहेबांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आम्हाला असं जाणवतं की पूर्ण झालेलं आहे। जे त्यांना अभिप्रेत काम होतं ते या शाखेतून होत आहे। मात्र या अगोदर ज्या शाखेतनं काम होत होते ते कशा प्रकारची कामं होत होते, मात्र आता जी शाखेत कामं होतात त्यावर देखील त्यांनी दावा ठेवलेला आहे की जी कामं होत होती ती आम्ही त्यावेळेस पण करत होतो। अरे त्यावेळेस खरं सांगायचं म्हणजे ही शाखा कधी उघडलीच जात नव्हती आणि खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिलं तर ही शाखा भाड्याने दिलेली, बाकायदा ते भाड्याने दिलेले शाखेचे ॲग्रीमेंट आहेत, प्लस ती शाखा म्हणून शाखा राहिलेली नव्हती। तुम्ही पाहिलं तर पुढे ते एक सर्व्हिस स्टेशन होतं, इथं बाजूला गाळा होता आणि मागे संपूर्ण शाखेची जागा होती जो प्रिमायसेस होता तो संपूर्ण ते सिमेंट म्हणजे सिमेंटच्या जे गोडाऊनवाले होते लादीवाले वगैरे त्यांना भाड्याने दिलेली होती। बाकायदा ते भाड्याने दिलेले ॲग्रीमेंट आमच्याकडे आहेत। ठीक आहे, आम्ही ते शो करत नाही कारण का एक आमचा जुना पदाधिकारी शिवसेनेचा आहे, जर त्याचा कुठं अपमान होत असेल तर ते आम्हाला करायचं नाही आहे। पण आणि त्या ज्या म्हणजे पदाधिकाऱ्यांनी ही शाखा भाड्याने दिली होती
तो भाडेकरू होता, त्याचे जे डिपॉझिट होतं किंवा जे भाडे होतं ते त्याचं परत करण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. उद्धव ठाकरेंना स्वतः यावं लागलं होतं व जितेंद्र आव्हाड देखील होते या टायमाला. शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात झालं होतं. संजय राऊत देखील होते. काय वाटतं त्यावेळेचं शक्ती प्रदर्शन आणि आत्ताचं काम? अहो, आम्ही सांगितलेलं उद्धव ठाकरेंना की तुम्ही स्वतः एकटे येत असाल तर तुमच्यासाठी आम्ही रेड कार्पेट इथे बिछवू, आणि तुम्ही जर जितेंद्र आव्हाडच्या माध्यमातून येत असाल तर आम्ही तुमचा विरोध करू. आणि उद्धव ठाकरे साहेब हे एवढे मोठी व्यक्ती आहे की जे मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना का त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला, सांभाळली नाही, प्रयत्न केला. तर अशा माणसाने जितेंद्र आव्हाडवरती किती विश्वास ठेवायचा की जितेंद्र आव्हाडच्या माध्यमातून या इथे शाखेवर यायचं. जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळेस म्हणजे आपली पोळी भाजण्याचं काम करत असतं. आज उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस येऊन इथे अपमानित होऊन जायला लागलं, म्हणजे परत इथे शाखेपर्यंत न पोहोचता त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागले. तर त्यांनी विचार करायला पाहिजे की जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाच्या मागे लागून. आता राहुल गांधी मुंबऱ्यात आले होते, त्या दिवशी राहुल गांधी मुंबऱ्यात आले, म्हणजे तुम्हाला सांगतो की इन 4 लोक राहुल गांधीच्या या मुंबऱ्यातून रॅलीला होते. राहुल गांधी एक जितेंद्र आव्हाड एक कार्यकर्त्याला असे मारत होते, तर त्या टाइमाला राहुल गांधी ने त्यांच्या कानात सांगितलं, जितेंद्र आव्हाड जी आप यहाँ पर ये रथ के ऊपर किसी को कान के नीचे या मारो मत, आप जो हमेशा किसी को भी बंगले पे लेके जाके मारते हैं ना वैसा मारिए, यहाँ पर यहाँ पब्लिक में मत मारिए उसको. प्रकार. मात्र सध्या आता लोकसभेच्या निवडणुका आहे, पार्श्वभूमीवरती बघता श्रीकांत शिंदे असेल या ठाण्यामध्ये अजून कोणाचं नाव डिक्लेअर केलं नाही, दुसरी जाहीर यादी समोर आलेली नाही. मात्र कशा प्रकारचं कामकाजाची तुम्ही मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी, आणि येणाऱ्या काळात कशा प्रकारे लोकसभेवरती 48 पार या 400 पारचा नारा जो आहे तो कशा प्रकारे असणार आहे? काय की शिवसेनेचं हमेशा हेच ठरलेलं आहे की उमेदवार कोणी असू द्या, धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे या चिन्हावरतीच शिवसैनिक आणि जे नागरिक आहेत ते मतदान करत असतात. त्यांना माहिती आहे आणि शिवसैनिकांना माहिती आहे की उमेदवार कोणीही असू द्या त्याचं आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं मोठेपण आहे. पहिला त्यांनी स्वतःची म्हणजे शिंदे साहेबांनी स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर न करता पहिला, आणि विशेष म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा उमेदवारी जर मिळत असेल तर पहिल्यांदा माझी उमेदवारी जाहीर करू नका. महाराष्ट्रातले जे काही ठिकाणी तिढे आहेत, काही पेचप्रसंग महायुतीमध्ये आहेत ते सोडवल्यानंतर माझं डिक्लेअर करा. हे मोठेपण म्हणजे कोण सांगू शकत नाही. खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या मुलाची पहिला उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती, पण त्यांनी तसं न करता महाराष्ट्रातले पहिले सगळे जेवढे उमेदवार आहेत त्यांचे पेचप्रसंग सर्वात दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर ते पेचप्रसंग संपल्यानंतर जर असं वाटलं की आपण क्लिअर आहोत, आपल्याला काय हरकत नाही, मग त्याच्यानंतर श्रीकांत शिंदेची उमेदवारी. या ठिकाणी दावा भाजप करते की पालघर असेल, ठाणे असेल या कल्याण असेल आमचाच दावा आहे या ठिकाणी. आणि बघायला गेलं तर ठाण्यामध्ये देखील आमदार मोठ्या संख्येने आमचेच आहेत. तसंच दुसरीकडे पालघर असेल हा जिल्हा पहिला हा भाजपकडे जो असा देखील आताही दाखवतात तेच करतात. त्यामुळे कुठेतरी उमेदवारी आमच्याकडनंच आमचा उमेदवार द्यावा असं त्यांचं म्हणणं. आता ते बघा, तो वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे. त्यांनी आता ते मागणी करतात, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळायला पाहिजे. तसं ते भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आम्हाला आमच्या इथं म्हणजे या मतदारसंघात कल्याण लोकसभामध्ये भाजपचा उमेदवार असावा. पण खऱ्या अर्थाने जी युतीची किंवा महायुतीची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीप्रमाणेच उमेदवार ठरलेले आहेत किंवा काय ठरलेलं आहे त्या पद्धतीनेच ते गणित होणार. आणि आपल्याला सांगतो की मोदी साहेबांनी जे 400 पारचा नारा दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात 45 पारची जी भूमिका आहे किंवा जो नारा आहे तो आम्ही करून दाखवण्यासाठी प्रत्येक युतीची शिलेदार प्रयत्न करणार. खऱ्या अर्थाने शाखेमध्ये कामकाज सुरू झालं म्हणावं लागेल. आता आपण खऱ्या अर्थाने म्हणजे आता माननीय खासदार साहेब 2 तारखेला येणार आहेत. सत्यनारायणची महापूजा ठेवलेली आहे, त्यानिमित्त खासदार साहेब येणार आहेत. 2 तारखेला माननीय म्हणजे रोजा इफ्तारीचा कार्यक्रम ठेवलेला, आमच्या मुस्लिम बांधवांचे जे रोजे सोडण्याचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम ठेवण्यात आला. त्या कार्यक्रमाला माननीय खासदार साहेब उपस्थित राहणार आहेत. आणि त्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीने या शाखेतून काम सुरू झालेलं आहे. खऱ्या अर्थाने जे बाळासाहेबांना अभिप्रेत, जे दिघे साहेबांना अभिप्रेत ते काम सध्या सुरू झालेलं आहे. आणि प्रत्येक या शाखेतून प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल हेच आमचं कार्य असेल.
राजकीय सुसज्ज अशी शाखा या ठिकाणी बांधण्यात आली शिवसेनेच्या वतीने। ही शाखा जी बांधण्यात आली राजकीयच्या वतीने, मात्र या ठिकाणी आता सर्व कामकाजासाठी आता इथं नागरिक मुंब्र्यातले आलेले आहेत। महिला असतील या ज्येष्ठ नागरिक असेल, प्रत्येकाची कामं जे शिवसेने शाखेमधून होताना आपल्याला पार पडताना पाहिलं नाही। मात्र कुठेतरी मागे देखील आता हा वाद जो होता कुठेतरी शमला असावा असं देखील म्हणता येईल आपल्याला। मात्र सध्या तरी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आता कामकाजाला देखील सुरुवात झालेली आहे। कॅमेरा रोहन सर, गणेश सुरा, TV मराठी, मुंब्रा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।